महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। उमरखेडच्या शाळेत पाकिस्तानी देशभक्ती गीत, डान्सही केला, थेट पोलिसात तक्रार दाखल। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील अब्दुल गफूर शाह नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन तसे नृत्य सादरीकरण झाल्याचे सांगण्यात येत आहे। या सादरीकरणावर आक्षेप घेत भाजपाचे उमरखेडचे नेते गोपाळ कलाने यांनी पोलिसात तक्रार केली आहे। ये मर्द ये मुजाहिद तेरी यलगार क्या है असे या गाण्याचे नाव असून ते स्नेहसंमेलनामध्ये गायले गेले तसेच त्यावर नृत्यही करण्यात आले आहे असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे। हे गाणे पाकिस्तानसाठी लष्करी स्फूर्तीगीत म्हणून ओळखले जाते। या गाण्याचा इतिहास काय? हे गाणे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात प्रभावी आणि प्रसिद्ध देशभक्तीपर गीतांपैकी एक आहे। हे प्रामुख्याने लष्करी स्फूर्तीगीत म्हणून ओळखले जाते। हफीज जालंधरी यांनी हे गाणे लिहिलेले आहे। त्यांनीच पाकिस्तानचे राष्ट्रगीत देखील लिहिलेले आहे। या गाण्याची निर्मिती 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात झाली। त्यावेळी पाकिस्तानमध्ये रेडिओवर हे गाणे सैनिकांचे आणि जनतेचे मनोबल वाढवण्यासाठी सतत प्रसारित केले जात असे। ए मर्द ये मुजाहिद याचा अर्थ ए धर्मयोद्धा असा होतो। यात सैनिकाला त्याच्या शक्तीची आणि कर्तव्याची जाणीव करून दिली आहे। हे गाणे भारतासोबतच्या युद्धामध्ये एक मानसिक अस्त्र म्हणून वापरले गेल्याचे अनेक पुरावे मिळतात। रेडिओ पाकिस्तानच्या संग्रहातील माहितीनुसार युद्ध सुरू होताच राष्ट्रात जोश भरण्यासाठी हे गाणे मुख्य साधन बनले होते। अनेक इतिहासकारांच्या मते हे गाणे युद्धाच्या काळात युद्धाची हाक म्हणून वापरले गेले। लष्करी तज्ज्ञ आणि द फ्रायडे टाइम्स सारख्या नियतकालिकांनुसार जेव्हा जेव्हा भारतासोबत तणाव वाढतो, उदाहरणार्थ 1999चे कारगिल युद्ध किंवा 2019चा बालाकोट प्रसंग, तेव्हा या गाण्याचे नवीन व्हर्जन प्रसिद्ध करून जनतेमध्ये युद्धासाठी पोषक वातावरण तयार केले जाते। दरम्यान आता पोलिसात तक्रार करण्यात आल्यानंतर पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। उमरखेड नगर परिषद हद्दीतील अब्दुल गफूर शाह उर्दू स्कूल शाळा क्रमांक 2 या स्कूलमध्ये 26 जानेवारी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ए मर्दे मुजाहिद तेरी यलगार का है हे पाकिस्तानी गीत सादर करण्यात आले। या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले। सादर गीत हे जिहादी गीत असून पाकिस्तान या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊन भारत पाकिस्तान 1965च्या युद्धात या गीताला स्मृती गीत म्हणून वापरले। त्यामुळे हे गीत शाळेच्या स्नेहमिलनात वाजून लहान मुलांच्या कवळ्या मनावर देशविरोधी संस्कार रुजण्याचे काम संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत। त्याकरिता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। सादर गीताची तक्रार उमरखेड येथील पोलीस स्टेशन व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, उमरखेड, यवतमाळ।